आज मस्त बहुउपयोगी अशी चिंचेची चटणी करणार आहे। आता ही बहुउपयोगी अशासाठी की ही चटणी आपण पाणीपुरी, भेळ, चाट किंवा समोसा असेल तर या सगळ्यासाठी ही चटणी तुम्ही वापरू शकता आणि ही एकदा करून ठेवली की 1 महिना आरामात टिकते। तर अशी ही आंबट गोड चवीची चिंचेची चटणी कशी करायची बघूया। तर इथे मी 1 वाटी खजूर घेतलाय आणि 1.5 वाटी चिंच घेतली आहे। खजुरातल्या सगळ्या बिया मी आधी काढून घेतल्या, चिंचेच्या बिया तशाच आहेत, त्यानंतर मी काढणार आहे। तर खजूर आणि चिंच आता ही भिजत घालतीये। 1 तासभर आपल्याला ही भिजत ठेवायची आहे, म्हणजे मग ती चांगली भिजते। तर बघा इथे 1 तास झाला आहे। आता ही चिंच चांगली भिजली आहे, खजूर पण भिजलेत। तर आता आपण यातल्या सगळ्या बिया काढून घेऊया। तर थोडंसं हाताने असं कुस्करायचं आणि बिया काढून घ्यायच्या। आधी जरी काढल्या तरी चालतात, पण चिंच भिजल्यानंतर त्या काढायला जरा सोप्या जातात, म्हणून मी चिंच भिजल्यानंतर त्या बिया काढतीये। तसाच भिजलेला हा खजूर हाताने थोडासा कुस्करून घ्यायचा आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया। आता ही भिजलेली चिंच आणि खजूर चाळणीमधून गाळून घ्यायचे। याच्यामुळे काय होतं तर आपल्याला दाटसर असा पल्प मिळतो चिंचेचा आणि खजुराचा। तसंच एखादी बी जर चुकून राहिली असेल तर ती सुद्धा ह्याच्यामधनं वेगळी होते, त्यासाठी चाळणीमधून गाळून घ्यायचं। तर पहिल्यांदा मी खजूर चाळणीमधून गाळून घेते। तर बघा इथे दाटसर जो असा पल्प असतो खजुराचा तो खाली पातेल्यामध्ये वेगळा होतो। हा जो उरलेला आहे तर तो आपण नंतर मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। त्याच पद्धतीनं चिंच सुद्धा आपल्याला चाळणीमधून अशी गाळून घ्यायची आहे। तर चिंचेमध्ये शिरा असतात, तर त्या सुद्धा असं गाळून घेतल्यामुळे वेगळ्या होतात। आणि मिक्सरमध्ये बारीक करताना शिरा आणि बिया बाजूला करायच्या आणि चाळणीमध्ये जी उरलेली खजूर आणि चिंच आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। चांगली त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर बघा इथे बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं। तर इथे चिंच आणि खजूर असं छानपैकी मी बारीक करून घेतलंय। आता मी हे काढून घेते आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। गूळ घालूया आता त्याच्यामध्ये। 2 वाट्या गूळ घेतलाय मी इथं, तर तो आता घालतीये आणि गूळ घालून आता हे व्यवस्थित असं एकदा परत मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालंय, आता आपण हे शिजवून घेऊया। आपल्याला हे चांगलं 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं असं शिजवायचं। एक उकळी आली की त्याच्यामध्ये जिरे पावडर घालायची 2 चमचे आणि मीठ चवीनुसार। काही जण त्याच्यामध्ये तिखट पण घालतात। बाहेरची जी चटणी असते चिंचेची तर त्याच्यामध्ये तिखट बऱ्याचदा घातलं जातं। मी घातलेलं नाहीये कारण मला नको होतं। तुम्हाला जर घालायचं असेल तिखट तर तुम्ही घालू शकता। चांगलं आता हे शिजलेलं आहे, एक उकळी आता आलेली आहे याला। तर अशी छान उकळी आली की आपली ही चिंचेची चटणी तयार आहे। आता ही थंड झाली, गार झाली की एका काचेच्या बरणीत मी भरून ठेवणार आहे आणि मग आपण ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। साधारण 1 महिना ही चांगली टिकते आणि जेव्हा तुम्हाला चाट करायचा असेल तर आयत्या वेळेला आपण हे फ्रीजमधनं काढून तुम्ही वापरू शकता। दाटसर अशी ही चटणी चाटसाठी एकदम छान लागते। जर पाणीपुरी केली असेल तर ह्या चटणीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि थोडासा पाणीपुरी मसाला असा घालून मस्त पाणीपुरी एन्जॉय करायची। तर अशी ही चिंचेची चटणी नक्की करून ठेवा। Transfer the chutney into a clean glass jar and look how delicious it is.